श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, येत्या गुरुवारी म्हणजेच 24 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. पुष्य नक्षत्र हा गुरुवारी आल्यामुळे आपण याला गुरुपुष्यामृत म्हणून साजरा करतो. हा योग अतिशय महत्त्वाचा आणि भाग्यशाली मानला जातो. कारण माहिती आहे का, ह्या योगावर केलेले कुठलेही काम हे अतिशय शुभ मानले जाते. बघा, आपले गुरु म्हणजेच आपले आई बाबा, आपले बहीण भाऊ हे सगळेच असतात. आपण जेवढी आपल्या देवांची सेवा करतो, तेवढीच सेवा आपल्याला आपल्या गुरूंची सुद्धा करायची आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला क्षणोक्षणी मार्गदर्शन करणारे, आपली साथ देणारे हे आपले गुरुच असतात. आणि आपण सर्व स्वामी भक्त अतिशय नशीबवान आहोत. कारण साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत. आयुष्यात याच्यासारखं मोठं सुख कुठलंही नाही मित्रांनो. तर गुरुपुष्यामृतावर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचे, आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे. तर आजच्या दिवशी क्षणाक्षणाला तारक मंत्र हा आपल्याला म्हणायचाच आहे. बघा, तसंही आपण दररोज म्हणा किंवा गुरुवारी म्हणा, आपण स्वामी महाराजांची सेवा करीत असतो. गुरुवारी तर आपण सारामृतचं पठण, नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ह्या माळेचा जपसुद्धा करत असतो. तारक मंत्र याचंसुद्धा पठण करीत असतो. पण ह्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे का, ह्या गुरुवारी स्वामी महाराजांचा जो गुरुमंत्र आहे, जो तुम्हाला मी आवर्जून म्हणायचा आहे, महाराजांची कुठलीही केलेली सेवा कधीच वाया जात नाही. कारण आपण जर मनापासून स्वामी महाराजांची सेवा करत असो, त्यांचं नामस्मरण जर आपण करीत असणार ना, तर ती आपल्या महाराजांपर्यंत नक्कीच पोचते आणि ते आपल्याला त्या सेवेचं फळ हे नक्कीच देतात. पण बघा, गुरुवारच्या दिवशी आणि त्यातल्या त्यात पुष्य नक्षत्रावर आपण जर आपल्या गुरुमंत्राचा जप करतो, तेव्हानं त्याचे असंख्य लाभ असतात. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगते, विनंती करून सांगते, ही सेवा आपण स्वामी भक्तांनी कृपया करून प्लीज चुकवू नये. आता बघा, गुरुचा मंत्र कुठला, तर तो मी सांगते. आपल्याला काय करायचं आहे, गुरुचा मंत्र हा पुढील प्रमाणे आहे, तर लक्षात घ्या. ओम गुरुदेवाय धीमहि परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया. परत एकदा ऐका. ओम गुरुदेवाय धीमहि परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया. ह्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. कसं, तर बघा. ओम गुरुदेवाय धीमहि परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया. ओम गुरुदेवाय धीमहि परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया. ओम गुरुदेवाय धीमहि परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया. ह्या मंत्राचं बघा मित्रांनो, ह्या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, पुष्य नक्षत्र हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि हा नक्षत्र हा गुरुच्या अंमलाखाली येतो. कारण जेव्हा आपल्यावर आपल्या गुरुची कृपा असते ना, तेव्हा आपल्यावर बघा कितीही काही संकट येऊ दे, आपण जर आपल्या देवाची, आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची अगदी मनोभावेने, अगदी श्रद्धेने जर आपण त्यांची सेवा करत असू, तर आपल्यावर त्यांची कृपा ही नेहमीच राहते. आणि आपण मग त्या काळात कुठल्याही संकट येऊ दे, काहीही येऊ दे, त्या काळात आपल्याला काहीही होणार नाही. आणि आपल्या मनातील सर्व इच्छा त्या काळामध्ये म्हणजे गुरुपुष्यामृतामध्ये जेव्हा आपण ही सेवा करू ना, म्हणजेच आपण ओम गुरुदेवाय धीमहि परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया ह्या मंत्राचा आपण जप जेव्हा गुरुपुष्यामृत ह्या काळामध्ये करू, तर आपल्या मनातील कितीही इच्छा असेल त्या सर्व पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा जो पुष्य नक्षत्र आहे, हा गुरूंचाच मानला जातो आणि ह्या मुहूर्तावर सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. बघा स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला परत एकदा विनंती करून सांगणार आहे, ही सेवा अतिशय आणि म्हणजे खूप प्रभावी आहे. महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहण्यासाठी, महाराजांचा वरदहस्त तुमच्यावर नेहमी राहण्यासाठी त्यांची ही सेवा तुम्ही आवर्जून करावी.
येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला गुरुमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. बघा, श्री स्वामी समर्थ तर आपण म्हणतोच, त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा गुरुमंत्राचा म्हणजेच ओम गुरुदेवाय धीमहि परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया ह्या मंत्राचा सुद्धा आपल्याला 108 वेळा गुरुपुष्यामृत योगावर जप करायचा आहे. याने तुम्हाला तुमच्यावर स्वामी महाराजांचा वरदहस्त नक्कीच राहील आणि मनापासून जर तुम्ही ही सेवा करील तर तुम्हाला ह्या सेवेचं नक्कीच फळ मिळणार आहे. अशा प्रकारे मी हा व्हिडिओ संपवते. श्री स्वामी समर्थ.